जय शिवराय मित्रांनो, आता आपण आलेलो आहोत सोनगिरी किल्ल्यावर जाण्यासाठी। सोनगिरी किल्ल्यावर जाण्यासाठी दोन मार्ग आहेत। एक मार्ग जातो तो पलीकडच्या बाजूने आहे आणि एक आपण आता या पळसदरी रेल्वे स्टेशनला आलेलो आहोत आणि या पळसदरी रेल्वे स्टेशनपासून सरळ आपल्याला ट्रॅकवरून चालत जायचं आहे। जाऊयात। खोपोलीच्या दिशेने आपल्याला या पटरीवरून सरळ चालत जायचं आहे। या रेल्वेच्या 3 पटऱ्या दिसत आहेत। समोर वरती किल्ला दिसतोय। मित्रांनो, सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात भटकणं वेगळं आणि रेल्वेच्या या पटरीवरून चालणं वेगळं। 10 मिनिट चालत असेल परंतु पाय दुखायला लागले। खाली सगळी खडी, मध्ये आधी खड्डे आणि त्याच्यातून चालायचं म्हटलं की पाय दुखून येतात। मित्रांनो, ही गेली ती वंदे भारत ट्रेन। आता आपण जवळपास 15 मिनिटे चालून या ठिकाणी आलेलो आहोत। इथं टपरीवर रेल्वे कर्मचारी आहेत, त्यांना विचारू। किल्ल्यावर जायचं होतं मला, वही आहे ना, वो अंदर गया वो, ठीक आहे। तर मित्रांनो, हा समोर बोगदा आणि बोगद्याच्या शेजारून 104 नंबरचा हा खांब आहे आणि त्याच्या शेजारून आपल्याला आतमध्ये जायचं आहे। रस्ता सापडायला सोपा आहे, थोडं गवत पण काढून टाकलेलं दिसतंय आणि आतमध्ये थोडीशी मळलेली वाट दिसते। जाऊया। जंगलात जेव्हा तुम्ही एकटे असता तेव्हा तुम्हाला 10 दिशांना खूप लक्षपूर्वक नजर ठेवावी लागते। 10 म्हणजे आपल्या 8 दिशा तर आल्याच, वर आणि खाली सगळीकडे आपल्याला आपली नजर ठेवावी लागते। एक 5 मिनटं बसूयात। प्रचंड गरम होते कारण वातावरणामध्ये उष्मा खूप जास्त आहे। पाऊस येण्याची शक्यता आहे। आभाळ आल्यामुळं एकदम कुंद वातावरण झालेलं आहे। मग थोड्या वेळाने पाणी पित राहायचं। पाणी पिताना एक सूचना, जेव्हा तुम्ही दमलेला असाल, अचानक पाणी प्यायचं असेल तर एकदम पाणी पिऊ नका। 1-2 मिनिटं बसा, थोडं शांत व्हा आणि एक घोट तोंडात घेऊन 5 सेकंद तोंडात ठेवून मग तो प्या। रविवार असून सुद्धा कर्जतच्या एवढ्या जवळ हा किल्ला असून इथे एकही ट्रेकर नाही। याच्यावरून हा किल्ला किती दुर्लक्षित आहे याचा आपल्याला अंदाज येतो। वाटेत काही ठिकाणी अशा खुणा आहेत तर काही ठिकाणी झाडांना रिकाम्या प्लास्टिकच्या बाटल्यासुद्धा लावलेल्या आहेत। यामुळे थोडंसं लक्ष दिलं तर रस्ता चुकणार नाही। इथं सुद्धा ही बॉटल लावलेली आहे। या अशा पद्धतीने काही ठिकाणी बोर्डही लावलेले आहेत। याच्यावरून या समोरचा कातळकडा आल्यावर रस्ता थांबला असं वाटतं, पण त्याच्या बाजूने इकडनं आपल्याला आता वरती जायचं आहे। बहुतेक हा पॅच आपल्याला चढून जायचा आहे।
हा पॅच आपण चढून आलेलो आहोत. थोडीशी सपाटी आलेली आहे. आपण किल्ल्याचे 2 टप्पे पार केलेले आहेत. आणखी 2 टप्पे दिसत आहेत. अजून अर्धा ते पाऊण तास लागेल असं दिसतंय. बघूयात मित्रांनो. मुंगळ्यांचं वारूळ खूप दिवसांनी प्रत्यक्षात चालू असलेलं बांधकाम पाहायला मिळालं. एखाद्या किल्ल्यासारखीच आपल्या घराला हे मुंगळे तटबंदी करत असतात. चारही बाजूने तुम्ही पाहत असाल तर ही तटबंदी केलेली दिसते. काही दिवसात यांचं वारूळ पूर्णपणे तयार होईल आणि ह्या कॉलनीच्या कॉलनी याच्यामध्ये सुखाने राहतील. किल्ल्याचा सेकंड लास्ट टप्पा पूर्ण होत आला आहे. याच्यानंतर किल्ल्याचा माथा दिसायला लागला आहे. बरं वाटतंय. तुम्हाला दिसलं तर पहा. एक 10 मिनिटे आराम केला आणि आता पुन्हा चालायला सुरुवात. थोडंसं फ्रेश झालं. या झाडावर लावलेली ही पाटी दिसली आणि शेजारीच किल्ल्याचा कातळकडा दिसायला लागला. म्हणजे किल्ल्याच्या अगदी जवळ आपण आलेलो आहोत. या ठिकाणी सुद्धा बांधकाम चालू आहे. पावसाळा संपल्यामुळे की काय घरांच्या बांधकामांनी वेग घेतलेला दिसतोय. मित्रांनो, या खिंडीवजा जागेमध्ये आपण येऊन पोचलेलो आहोत. गवत खूपच वाढलेलं असल्यामुळं हा भाग महाद्वाराचा आहे किंवा नाही हे सांगता येत नाही. पण खिंड इथं काही चिरेही ढासळलेले आहेत. म्हणजे बांधकाम असावं आणि ते पडलेलं असावं असं दिसते. म्हणजे थोडक्यात हा दरवाजाचा भाग असावा. इथून एक रस्ता खाली जातोय. आपल्याला वर किल्ल्याकडे जायचं. इथं हवा मात्र छान लागायला लागली. वा, किल्ल्यावर येताच छत्रपती शिवरायांचं हे शिल्प पाहिलं आणि सगळा थकवा पळून गेला. छत्रपती शिवाजी महाराज की जय. मित्रांनो, खूप दमल्यामुळं महाराजांच्या या शिल्पाच्या खाली जो खांब आहे त्याला टेकून बसलो आणि खरं सांगतो, एक विलक्षण योगायोग म्हणा किंवा काही म्हणा, वारा आला आणि वाऱ्यामुळं हा खांब हलतोय आणि नकळत मला झोका बसतोय. असं वाटतं की खरोखर एवढा दमून मी वरती आलो, महाराज झोका देत आहेत की काय. पुतळ्यापासून किंवा या महाराजांच्या प्रतिमेपासून थोडंसं पुढं आलो की लगेच डाव्या बाजूला आपल्याला गडावरील हे पाण्याचं टाकं दिसतं. टाकं बऱ्यापैकी मोठं आहे, कातळात कोरलेलं आहे आणि त्यात पाणीही भरपूर आहे. 2-3 मिनिट पुढे चालत आल्यानंतर आपण किल्ल्याच्या सर्वोच्च टोकावर येऊन पोचतो. खालून रस्त्यावरून आपण जे टोक पाहत होतो तेच हे टोक आणि इथं दिमाखाने उभा असणारा हा भगव्या ध्वजाचा ध्वजस्तंभ. सकाळी सोंडाई आणि दुपारी 10:30च्या नंतर सोनगिरी किल्ला आपण चढायला सुरुवात केली होती. जवळपास 2 तासाच्या आसपास वेळ लागला, कारण वातावरणामध्ये दमटपणा खूप आहे. त्याच्यामुळे चढताना श्वास घ्यायला त्रास होतो. जंगल असल्यामुळे कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण थोडं जास्त असावं, त्यामुळे आणखी जास्त त्रास होत होता आणि त्याच्यामुळे खूप सावकाश किल्ला चढावा लागला. पण फायनली आपण किल्ल्यावर पोचलेलो आहोत. या किल्ल्याच्या आजूबाजूला म्हणजे सोनगिरीच्या आजूबाजूला अनेक किल्ले आहेत. कर्जत तालुक्यामध्ये तसं पाहता खूप किल्ले आहेत आणि खूप जवळजवळ आहेत. म्हणजे समोर दिसणारा माथेरानचा डोंगर तो तर इथून नजरेच्या टप्प्यात दिसतोय. त्याच्या पलीकडे असणारा पेपचा किल्ला विकटगड, अलीकडे समोर दिसतोय इर्शाळगड, त्याच्या शेजारी दिसतोय तो कलावंतीन दुर्ग, प्रबळगड. सकाळी आपण जाऊन आलो तो
सोंडाईचा किल्ला, हे सगळे किल्ले या परिसरामध्ये आहेत आणि या सगळ्या किल्ल्यांचा जो मुख्य किल्ला तो म्हणजे प्रबळगड. म्हणून हे बाकीचे जे दुर्ग आहेत ते आजूबाजूच्या प्रदेशावर टेहळणी करण्यासाठी या ठिकाणी बांधलेले आढळतात. याच्यावर बाकीचे मोठे वाड्याचे अवशेष वगैरे नाही आहेत. फक्त जुजबी जी आवश्यकता आहे, पाण्याची आवश्यकता असेल तर पाण्याची टाकी, काही बुरुज, एखाद दुसरा बुरुज, अशा प्रकारचंच बांधकाम आपल्याला या सगळ्या किल्ल्यांवर दिसतं. याचा अर्थ हे वॉच टॉवर आहे. खूपच सुंदर हा सगळा परिसर आपल्याला दिसतोय.